कारण आपल्याला जायचं होतं गिरनारला. आणि खूप खूप वाईट झालं आमच्यासोबत, खूप मोठा पचका झाला. मी बॅग भरत होतो आणि बॅग भरता भरताच आमचं ट्रेन कॅन्सल झाली. म्हणजे तिकडे खूप पाऊस आहे तर मेसेज आला की ट्रेन कॅन्सल झाली करून. तर हे बघा आमचा सगळा पसारा तसाच आहे. मी बॅग भरत होतो. कपडा ले तू, कपडे घे कपडे घे कपडे घे. तुला मग ये चैलेंज करते हैं। तुम 5 मिनट शांत बैठ सकते हो क्या? एकदम चुप, बोलने का ही नहीं, कुछ भी नहीं बोलने का। देखते हैं, तुम पहिला बोलते हो की मी पहिला बोलतो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 79 मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार होतो, म्हणजे आता आपण निघणार होतो 10 वाजता जुनागडला जायला. कारण आपल्याला जायचं होतं गिरनारला. आणि खूप खूप वाईट झालं आमच्यासोबत, खूप मोठा पचका झाला. मी बॅग भरत होतो आणि बॅग भरता भरताच आमचं ट्रेन कॅन्सल झाली. म्हणजे तिकडे खूप पाऊस आहे तर मेसेज आला की ट्रेन कॅन्सल झाली करून. तर हे बघा आमचा सगळा पसारा तसाच आहे. मी बॅग भरत होतो. आता माझा पूर्ण मूड ऑफ झालाय, कारण की 2 वेळा झालं, एकदा वारीचं झालं आणि हे सेकंड टाइम. तर आता डोक्याची माझी पूर्ण सरकलेली आहे. आणि हे बघा, काय बोलायचंय? काय नाही, गप्पट. जायचंय, जायचं, चालत जायचं. तुला कुठे जायचंय? कोण नाही घेऊन जाणार. तर आता आम्ही फुल एकदम चिल दाखवतोय की आम्ही चिल आहे करून, पण तसं काही नाहीये. आई पूजा करते. आपल्या दादांची जागा फिक्स असते. आज आषाढी येतात, देवपूजा वगैरे बसून मस्त पैकी झाली. आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. तर आता बघूया पुढे काय करायचंय, कसं करायचंय, ट्रेन कशी भेटेल काय. आणि मग भेटू आपण ब्लॉग. कपडा ले तू, कपडे घे कपडे घे कपडे घे. तुला मग बरं काय. घे 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 घे, चल घे घे. फुल फुल वाट लागली आज, कारण की ना ची ट्रेन, आम्ही सकाळी निघणार होतो 10 वाजता. ती ट्रेन कॅन्सल झाली. मी तुम्हाला सांगितलं ट्रेन कॅन्सल झाली. त्याच्यानंतर ना 2 तासांनी पुन्हा मेसेज आला की ट्रेन रिटर्न करण्यात आली आहे. आणि आम्ही मग काही मध्ये सगळं बॅग बिग आवरली आणि निघालो. काही शूट नाही केलं कारण की काही करायचं नव्हतं. या दोघी बघा मला कशा बघतायत. हाय करो. नाम काय? तर सगळं झालं आणि मग आम्ही डोंबिवलीवरून निघालो, कुर्ल्याला पोहोचलो. कुर्ल्याला ट्रेन मधून उतरलो, कारण 1:30ची ट्रेन होती. तर आम्ही बरोबर 12:45ला कुर्ल्याला होतो. कुर्ल्याला उतरलो आणि कुर्ल्यावरून रिक्षा पकडणार तेवढ्यात अजून एक मेसेज आला की ट्रेन ट्रेन डायरेक्ट 7 वाजता झाली. तर आता आम्ही, आज आषाढी एकादशी आहे, त्याचा उपवास आहे आणि आम्ही दोघं पण बसलोय बघा. दोघं पण बसलोय उपवासाचं, बिना खाता बिना पिता. 1 वाजल्यापासून आम्ही इकडे. आता आम्हाला बघा ही कंपनी भेटते. किधर जा रहे हो? इधर हम लोग सोमनाथ जा रहे हैं। सोमनाथ? सोमनाथ मंदिर हम लोग भी उधर ही जा रहे हैं। दर्शन करने। हम भी दर्शन करने ही जा रहे उधर थोड़ा 4 दिन बाद हम घर पे चले जाएंगे। हैं। फिर घर पे चले जाओगे? 2 दिन बाद आगे लोग क्या जाएंगे। 2 दिन बाद जाओगे? 2 दिन बाद और नहीं, किधर किधर घूमोगे? 5 दिन बाद। तो तुम आपको हम लोग को मिलोगे ना सोमनाथ मंदिर? ठीक है, हम सोमनाथ मंदिर मिलेंगे। हाँ, फोन करता हूँ आपको। पर मुझे अपना नंबर ही नहीं मालूम है। अरे हो जाएगा, वो सब का टेंशन ले, हो जाएगा। ऐसा हेलो करोगे तो मैं आ जाऊंगा। डायरी का स्पेलिंग, डायरी का स्पेलिंग, डायरी का स्पेलिंग किससे चाहिए? अगर आपको मालूम होगा तो आप बता सकते हो। हाँ, तो ऐसा तुम हेलो करोगे ना तो मैं आ जाऊंगा।
हॅलो करू तुम्ही हे क्या हो ना आया ना हॅलो बोलो हा बोलिए स्पायडरमॅन बघायचं का स्पायडर ते बघा आम्ही वेटिंग रूम मध्ये थांबलोय वेट करतोय खूप लवकर आलो अगोदरच आणि आता वेटिंग रूम मध्ये बघायचंय आधी हे सगळं रिकाम होता आम्ही दोघच होतो आमच्या दोघांचा पायगुण चांगला आहे इथे धंदा झाला त्याचा आणि एवढी गर्दी झाली आता बघूया किती वाजता ट्रेन येते किती वाजता भेटते किती वाजता आम्ही पोहोचतो आणि कधी दर्शनाला जातोय तर बघूया कसं होतं आणि काय ते तर भेटू आपण ब्लॉग मध्ये मेहंदी दिलं या पोरींनी सोमनाथसाठी मेहंदी काढली देवी का एक काली माँ किधर है? देवी और ये चंद्रमा या काली माँ का 6 हाथ होते 1 2 3 4 5 6 लेकिन उससे भी बहुत ज्यादा होते हाँ मजा है फिर आपकी आप सब घूमने जा रहे हो मैंने नया कपड़े लिया और नया सैंडल क्या बात कर रहे हो बैग में है वो तो नीचे है सूटकेस मैंने नीचे ही रख लिया मेरे पास पहले से अपन एक चैलेंज करते हैं हाँ तुम 5 मिनट शाम बैठ सकते हो क्या एकदम चुप बोलने का ही नहीं कुछ भी नहीं बोलने का देखते हैं तुम पहला बोलते हो कि मैं पहला बोलता हूँ ठीक है अभी कितना बजा है 350 हो रहा है ना तो अपने को 5 मिनट 351 हो रहा है तो अपने को 5 मिनट मतलब 356 तक शांत बैठना है तो आप बैठ पाओगे 1 2 3 स्टार्ट फायनली आमचा वेट संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय आमच्या ट्रेनसाठी तरी अजून अर्धा तास बाकी आहे ट्रेनला पण आम्ही जाऊन ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभा राहूया बघूया ट्रेन किती वेळा देते काही लागली आहे काय माहिती नाहीये तर जाऊया आधी बघूया 5 तासाच्या वेट नंतर आम्ही चाललोय ट्रेन मध्ये आता ट्रेन मध्ये गेल्यावर मी तुम्हाला सांगेल काय झालं काय नाही ते एकदम सविस्तर लेट्स गो लेट्स गो दिवसभरातून आता काहीतरी पितोय तर आता बरं वाटतंय जरा लिक्विड पोटात चाललंय तर काय रे फुल कॉफी उपवासाला चालते की नाही माहित नाही आता देव सांभाळून घेईल जे काय आहे ते आजचा दिवस माफ आहे तर मित्रांनो फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आता बघा हा आमचा कोच आहे इथून आतमध्ये जरा साफसफाई चालते त्याच्यामुळे आम्ही थांबलोय 7:10ची गाडी होती पण आता ती 7:33ला सुटणार आहे तर ठीक आहे आता गाडी आली आम्ही खुश आहे आम्ही फायनली जाणार आहे पिकनिकला ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा दिवस खरंच खूप थकलेला होता खूप जास्त थकवणारा होता कारण की पोटात काय नाही आहे आणि सकाळपासून जो वेट चालू आहे घराच्या बाहेर उन्हात वगैरे फिरतोय त्याच्यामुळे आजचा ब्लॉग खरंच खूप थकवणारा होता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण 12-1 पर्यंत पोहोचूया आपण कुठे उतरणार आहे सोरटी सोमनाथला उतरणार आहे आणि मग तुम्हाला कळेलच आपण काय करणार आहे आणि काय तर आत्ताचे येणारे काही 10 ते 7 दिवसाचे ब्लॉग जे आहेत ते इंटरेस्टिंग आहेत टी सी काका दाखव